सिद्दीकी हत्या प्रकरणी झीशानच्या जबाबात 7 बड्या बिल्डर्सचा उल्लेख। सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरनं चर्चा झाल्याचा डायरीत उल्लेख, तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल। बाबा सिद्दीकींचे चिरंजीव झीशानच्या जबाबात ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचाही उल्लेख। ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासासाठी परबांनी रहिवाशांची बैठक घेतल्याची माहिती। लॉरेन्स बिश्नोईच्या व्हिडिओने प्रेरणा, सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी बब्बू सिंगची कबुली। लॉरेन्स भगतसिंगचा चाहता असल्यामुळे जवळीक झाल्याची माहिती। बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींविरुद्ध मकोका कोर्टात आरोपपत्र दाखल। शुभम आणि प्रवीण लोणकर कटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षण आणि वॉर्ड वर्गवारी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी। राज्यातील रखडलेल्या झेडपी, पालिका तसंच महानगरपालिका निवडणुकांवरती तोडगा निघण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवार 30 जानेवारीला बीडच्या दौऱ्यावर। पालकमंत्री पवारांच्या उपस्थितीत जिल्हा नियोजन समितीची बैठक। सांगलीतल्या विट्यात ड्रग्सच्या फॅक्टरीवरती पोलिसांचा छापा। एमडी ड्रग्ससह सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांकडून जप्त। विटा एमआयडीसीमध्ये परिसरामध्ये खळबळ। दोषी असतील तर कठोर कारवाई करा, पण ओबीसी म्हणून टार्गेट नको। ओबीसी महासंघाच्या बबन तायवाडेंकडून धनंजय मुंडेंची पाठराखण। मुंडे ओबीसी नेतृत्व असल्यामुळेच मुद्दाम लक्ष, तायवाडेंचा दावा। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस। मस्साजोगचे गावकरी जरांगेनं भेटण्यासाठी सराटीत दाखल। आज उपोषणात सहभागी होणार। राज्य मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक। पालकमंत्र्यांचा तिढा तसंच कराड प्रकरणावरती चर्चा होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ कोणते निर्णय घेणार याची उत्सुकता। जीबीएस संशयिताच्या मृत्यूनंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयही सक्रिय। 7 तज्ज्ञांची समिती तैनात। पुण्यामध्ये जीबीएस बाधितांचा आकडा 100 पार आणि कोल्हापुरातही दोघांना लागण। अमरावती विभागातल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांचा मदतीचा प्रस्ताव लाल फितीत अडकला। 386 कोटींचा प्रस्ताव 5 महिन्यांनंतरही मंजुरीच्या प्रतीक्षेत। रत्नागिरीमध्ये वाहतूक शिस्तीसाठी संघाची मोहीम। हातात पोस्टर घेऊन स्वयंसेवकांकडून जनजागृती। नागरिक राजशिष्टाचार जागृती अभियानाअंतर्गत राबवली मोहीम। आज राजकोटला भारत इंग्लंड तिसरा T20 सामना। मालिकेमध्ये 2-0ची भारताची आघाडी आणि तिसरा सामनाही जिंकत मालिका जिंकण्याचा इरादा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।